संजय गायकवाडांवरती गुन्हा दाखल होणार नाही, कारण हे सरकार नेते पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे, अशी टीका आमदार रोहित पवारांनी केली आहे। तर संजय गायकवाडांवरती अजून गुन्हा दाखल झाला नाही, मात्र हे कशामुळे घडलंय लक्षात घ्यायला हवं, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिली आहे। त्या ठिकाणी एखाद्याला मारहाण केली, त्याचं कोणीही समर्थन करत नाही, ते मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, ते कोणीही केलं नाही, ते कोणी करू नये, आम्ही पण समर्थन करत नाही, जनतेने पण केलं नाही। पण ज्या कारणाकरता ती मारहाण झालेली आहे त्या कारणाचं मूळ शोधलं पाहिजे ना। आज तो तिथला कर्मचारी म्हणतोय की आमदार हमारे सुरक्षा के लिए होता है, पण का असं आमदारांच्या अंगाचा तिळपापड का झाला? त्यांना वाटलं असतं तर कपडे बिपडे घालून त्याला ठोकला असता, वाटलं असतं तर। पण एखाद्या जेवताना झालं, सकाळचं इटलं वरण तुम्ही देत असाल, त्यामुळे ती प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होती। गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। त्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतली असंही कृत्य त्यांच्याकडून झालेलं नाही। संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होणार नाहीत, कारण का ते सत्तेत आहेत, ते सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाचे आमदार आहेत, मोठ्या नेत्याच्या जवळचे आहेत। गरिबावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल, मराठी पत्रकारांवर गुन्हा दाखल होईल, कारण का तो मंत्र्याच्या विरोधात तिथं बोलतोय। उद्या जाऊन सामान्य व्यक्ती, सामान्य कार्यकर्ता, एखादा सामाजिक कार्यकर्ता त्याच्यावर कारवाई होईल, त्याच्यावर त्या ठिकाणी तिथं FIR होईल। पण संजय गायकवाडवर FIR होणार नाही, कारण हे सरकार नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील, पण सामान्य लोकांच्या पाठीमागे ते भक्कम उभा राहणार नाही।